श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रींनी परमपूज्य तात्यासाहेब केतकरांना दर एकादशीला वारी करण्यास सांगितले. पण एकादशीस पुण्यात नोकरीवर असताना कसे काय करता येईल असे मनात आले तेव्हा लगेच श्री म्हणाले की एकादशीचे दिवशी केव्हाही मौन धरून श्री विठोबाचे देवळात जाऊन दर्शन घेऊन यावे, म्हणजे वारी झाली. त्याप्रमाणे ते पुण्यात असताना घडले. वाटेत कोणी भेटून बोलणे झाले तर परत घरी येऊन जात. ते जेव्हा मालाडला 1929 साली आले तेव्हा तेथे श्री विठोबाचे मंदिर नव्हते. तेव्हा श्रींना विचारता श्री म्हणाले, जेथे श्री विठोबाचे मंदिर नसेल तेथे रात्री झोपण्यापूर्वी 3 माळा जप करावा. तो अव्याहतपणे 25 वर्षे चालू होता. पण दुर्दैवाने काही कारणाने तो 29 एप्रिल 1954 म्हणजेच चैत्र वद्य 11ला करण्याचा राहिला. श्रींचे कृपेशिवाय सत्कर्म पार पडत नाही हेच खरे. असेच जेव्हा अण्णासाहेब कुबेर यांनी श्रींच्या मागे लागून काही नियम सांगा, मी तो पूर्ण करीनच अशी बढाई मारली, तेव्हा श्रींनी त्यांना जेवायला पानावर बसल्यावर अण्णाला हात लावण्याच्या आधी 3 वेळा श्रीराम म्हणावे असे सांगितले. अण्णासाहेब 10 महिन्यांनी जेव्हा पुन्हा गोंदवल्यास आले तेव्हा श्रींनी विचारले, नियम चालू आहे ना? त्यांनी सांगितले, नियम नुसता चालू आहे इतकेच नव्हे तर स्वप्नात देखील त्याचा विसर पडत नाही. 8 दिवसानंतर श्रींनी सकाळी 10 वाजताच रामाला नैवेद्य केला. जेवायला बसणार इतक्यात श्रींनी काहीतरी बोलणे काढले आणि 5-10 मिनिटे बोलून झाल्यावर फार वेळ झाला, अन्नगार होत आहे असे म्हणून सर्वांना जेवायची विलक्षण घाई केली. सगळेजण जेवू लागले. त्यात अण्णासाहेबही होते. लगेच श्री त्यांच्या पुढे आले आणि म्हणाले, आता श्रीराम श्रीराम काय रात्री म्हणणार का? श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.